नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता दूध कोणतं घेणं योग्य आहे, गाईचं दूध की म्हशीचं दूध घेणं योग्य आहे, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. त्यानंतर पेशंटचे असे प्रश्न असतात की दूध गरम घ्यायचं आहे, दूध थंड घ्यायचं आहे की दूध धारोष्ण दूध घ्यायचं आहे. धारोष्ण दूध ही नक्की कन्सेप्ट काय आहे हे आज आपण इथे जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, जुन्या आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये धारोष्ण दुधाचा एक रेफरन्स आलेला आहे. धारोष्ण दूध नक्की काय आहे? भवेत वीर्यो अतिश्रुतम धारोष्णम अमृतोपमम. म्हणजेच या धारोष्ण दुधाला अमृताची उपमा दिलेली आहे. ते नक्की काय आहे? धारोष्ण दूध म्हणजे निरस दूध, म्हणजे तुम्ही गाईच्या दुधाची धार काढलेली आहे आणि धार काढल्यानंतर लगेचच जेव्हा ते तुम्ही दूध घेणार आहात म्हणजे सेवन करणार आहात, ते म्हणजे धारोष्ण दूध. पूर्वीच्या काळापासूनच आपल्या देशामध्ये जे व्यायाम कसरती जास्त प्रमाणात करतात, मल्लखांब करणारे असतील, त्याचबरोबर कुस्तीगीर असतील, त्याचबरोबर ॲथलेटिक असतील, त्याचबरोबर ज्यांना शरीर सौष्ठव करायचे आहे, असे सर्व व्यक्ती आजही धारोष्ण दूध घेताना दिसतात. काही ठिकाणी काही स्टेटमध्ये तर धारोष्ण दुधाचे कन्सेप्टच आहे की तुम्ही दुधाची धार काढल्यानंतर लगेचच ते त्याच ठिकाणी दूध घ्यायला जातात. अशा प्रकारे ही कन्सेप्ट आजही पारंपरिकरित्या आपल्या देशामध्ये सुरू आहे. धारोष्ण दुधाला अमृत का म्हटलेलं आहे? धारोष्ण दूध म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय आहे की 35, 36, 37 डिग्री टेम्परेचर हे आपल्या बॉडीचं असतं. त्याच टेम्परेचरचे हे दूध असते. म्हणजे गाईचे दूध जेव्हा काढलेले असते तेव्हा त्या दुधाचं टेम्परेचर हे 35, 36, 37 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असतं. म्हणजे आपल्या शरीराच्या उष्णतेला मॅच होणारं असतं ते टेम्परेचर असल्यामुळे उष्ण असतं ते दूध थोडंसं. आणि अशा दुधामध्ये कोणत्याही बॅक्टेरियाचा इंटरफरन्स झालेला नसतो. त्यामुळे असे घेतलेले दूध हे अमृतोपम आहे, अमृता समान आहे असं इथे सांगितलेलं आहे. आपण आता धारोष्ण दुधाची कन्सेप्ट बघितलेलीच आहे. आता पेशंटचा प्रश्न असतो की दूध हे गरम घ्यायचं आहे की कोमट घ्यायचं आहे की थंड घ्यायचं आहे? याचं उत्तर आहे, जेव्हा दूध जास्त प्रमाणात गरम केलेलं असतं, म्हणजे बासुंदी ज्या कंडिशनला बनवायची आहे अशा कंडिशनपर्यंत जेव्हा दूध हे गरम केलेलं असेल असं दूध घेऊ नये. असं दूध जसं जसं त्याला दुधाला जास्त हीट दिली जाईल तसं तसं ते दूध हे जड होणार आहे, पचायला जड होणार आहे. असं दूध नेहमी नियमित घेणं हे चुकीचं आहे. आता कंडेन्स मिल्क म्हणजे बॉटल कंडेन्स मिल्क मार्केटमध्ये मिळतंच, वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ते असतं. त्याचबरोबर आपण म्हणूयात की जे दूध थंड आहे असं दूध, फ्रीजमधलं दूध आहे असं दूध नियमित घेतलं तर चालेल का? तर त्याचंही उत्तर आहे नाही. फ्रीजमधलं दूध किंवा कंडेन्स मिल्क हे नियमित घेणं हे चुकीचं आहे, ते चालणारं नाही. तुमचा आता प्रश्न असेल की आजच्या कंडिशनला धारोष्ण दूध घेणं हे कितपत योग्य आहे? कारण गाईंचं दुधाचं रेग्युलरचं डेअरीला द्यावं लागणारं जे दूध आहे त्याचा वॅट जास्त प्रमाणात वाढण्यासाठी म्हणूया, त्याच्यामध्ये गाईला औषधं दिली जातात. त्याचबरोबर गाईचं दूध वाढावं म्हणून औषधं दिली जातात, इंजेक्शन्स दिले जातात. त्याचबरोबर जर गाईच्या अवतीभोवतीचं वातावरण म्हणूयात किंवा ती जिथे राहणार आहे अशा ठिकाणचा जर क्लीननेस मेंटेन ठेवला जात नसेल तर मग ही धारोष्ण दूध ही कन्सेप्ट कितपत योग्य आहे हा इथे प्रश्नच उभा राहतो. पूर्वीच्या काळी दुग्ध व्यवसायावरती शेतकरी कॉन्सन्ट्रेट होते, त्यामुळे गायींची काळजी खूप जास्त प्रमाणात घेतली जाते. ऑर्गॅनिक सर्व गोष्टींचा वापर केला जात होता. त्याचबरोबर दुधाचं
उत्पादन वाढावं किंवा दुधाचं वॅट वाढावं अशी काहीही कन्सेप्ट नव्हती. त्यामुळे जे काही दूध मिळत असे त्यामध्ये शेतकरी किंवा दुग्ध व्यवसाय करणारे व्यक्तीही संतुष्ट होते. पण आता तसे नसल्यामुळे त्यामध्ये मार्केटिंग हा फॅक्टर आल्यामुळे दूध असं क्लीननेस नसलेलं दूध किंवा जिथे स्वच्छता सांभाळली जात नाहीये, गायींना वेगवेगळे आजार हे जास्त प्रमाणात झालेले आहेत. ती लवकर गर्भवती राहण्यासाठी, तिचं दूध वाढण्यासाठी तिला भरपूर इंजेक्शनचा सामना करावा लागतो. असं घेतलेलं दूध हे योग्य नाहीये. त्यासाठी याला ऑप्शन म्हणून पाश्चराइज केलेलं दूध हे कधीही घेतलेलं चांगलं. आता कच्च्या दुधामध्ये कोलाय, ब्रुसेला, साल्मोनेला, त्याचबरोबर लिस्टेरिया यांसारखे अनेक ऑर्गॅनिझम्स म्हणूया किंवा जंतूंचा, बॅक्टेरियांचा संपर्क हा असतो. त्यामुळे असे कच्चे दूध आजच्या काळात घेणं हे भरपूर हानिकारक आहे. ते व्यक्तीला किंवा जे दूध घेणार आहेत अशा व्यक्तींना आजार निर्माण करणारे आहे. त्यामुळे असं कच्चं दूध हे घेणं दुष्परिणाम करणारं आहे शरीरावरती. त्यामुळे असं कच्चं दूध घेणं टाळावं. प्रोसेस मिल्क इज अ फ्री ऑफ पॅथोजेनिक मायक्रोब्स. म्हणजेच काय, जेव्हा आपण डेअरीमध्ये दूध पाश्चराइज प्रोसिजर करून पॅकिंगमध्ये दूध येतं तेव्हा काय होतं की ह्या सगळ्या पाश्चराइज प्रोसिजरमधून ते प्रोसेस मिल्क तयार झालेलं असतं. या याच्यामध्ये त्यातले जे काही जंतू असतात, जे काही बॅक्टेरिया असतात, ते निर्जंतुक केलेलं दूध हे कधीही घेण्यासाठी चांगलं आहे. त्याचे ॲटलिस्ट शरीरावरती कोणतेही घातक परिणाम होणार नाहीत आणि वेगवेगळे आपल्याला आजार होणार नाहीत हे इथे सांगायचं आहे. म्हणजे प्रोसेस मिल्क इज अ व्हेरी सेफ ऑप्शन फॉर टुडेज. अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो, आज आपण दूध नक्की कोणतं घ्यायचं आहे, दूध जास्त गरम केलेलं दूध घ्यायचं आहे, दूध थंड दूध घ्यायचं आहे की दूध प्रोसेस मिल्क घ्यायचं आहे, त्याचबरोबर धारोष्ण दूध ही कन्सेप्ट बघितली. धारोष्ण दुधाचा जर विचार केला तर आजच्या काळामध्ये जर क्लीननेस मेंटेन केला गेलेला असेल, गाईला कोणताही आजार नसेल तर असे धारोष्ण दूध घ्यायला हरकत नाही. अदरवाईज जर क्लीननेस मेंटेन होत नसेल किंवा गाईचं दूध वाढावं म्हणून इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणात दिले जात असेल, कल्टिवेटेड गाईचा जो प्लांट असेल किंवा ऑर्गॅनिकता कुठेही मेंटेन केली गेलेली नसेल तर असं धारोष्ण दूध घेऊ नये. त्यापेक्षा मग प्रोसेस मिल्क, पाश्चराइज प्रोसेसमधून तयार झालेलं मिल्क, निर्जंतुक केलेलं मिल्क घ्यायला कधीही हरकत नाही, हेच इथे सांगायचं आहे.